Hello friends, today I am going to discuss the simple problems on moment of inertia of standard figures. In the last lecture, we have discussed about moment of inertia of simple figures, how to calculate the moment of inertia of standard shapes, and parallel axis theorem and perpendicular axis theorem. In today's lecture, we are going to discuss simple problems on moment of inertia. First problem is calculate moment of inertia and radius of gyration of 60 millimeter diameter circle. Means what is given? One circle is given and the diameter of circle is 60 millimeter. First of all, we have to note down the given data. What is given? D is equal to 60 millimeter. And we know that the moment of inertia of circle is pi by 64 d raised to 4 about x axis and about y axis. जर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे मेन्शन केलेला नसेल, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया फक्त मेन्शन केलेला असेल तर नेहमी तो आपण एक्स ऍक्सिस सोबतच काढायचा आहे, वाय ऍक्सिस सोबत तो काढायचा नसतो. जर स्पेसिफिकली प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केला असेल कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस, तरच तो आपण वाय ऍक्सिस सोबत कॅल्क्युलेट करायचा. नाहीतर प्रत्येक वेळेस फक्त जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितलं असेल तर तो आपण अबाउट एक्स ऍक्सिसच कन्सिडर करून काढायचा असतो, हे लक्षात ठेवा. मग आता याच्यामध्ये डायमीटर दिला आहे 60 मिलीमीटर, आय एक्स आहे पाय बाय 64 इंटू डी रेस टू 4. याच्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. डी किती आहे? 60 मिलीमीटर, पाय बाय 64 इंटू 60 रेस टू 4. हा इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केला तर आपल्याला आन्सर मिळतो 636.17 इंटू 10 रेस टू 3 आणि याचा युनिट जो आहे मिलीमीटर रेस टू 4. कारण आता डायमीटर कशामध्ये आहे? मिलीमीटर मध्ये आहे. जर डायमीटर सेंटीमीटर मध्ये असतं तर आपण सेंटीमीटर रेस टू 4 दिला असता, डायमीटर मीटर मध्ये असतं तर मीटर रेस टू 4 आपण दिला असता. हा आपण कॅल्क्युलेट केला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्कल. सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आहे के इज इक्वल टू अंडर रूट आय अपॉन ए. अंडर रूट आय अपॉन ए म्हणजे अंडर रूट आय मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया, ए मीन्स त्याचा काय असतो? एरिया. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल याचा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. सर्कलचा एरिया असतो पाय बाय 4 डी स्क्वेअर. या पाय बाय 4 डी स्क्वेअर मध्ये जर आपण एरियाची डायमीटरचा व्हॅल्यू पुट केला तर आपल्याला मिळतो 2827.43 मिलीमीटर स्क्वेअर. हेच व्हॅल्यू दोन्ही आपल्याला काय करायच्या आहेत? या के च्या फॉर्म्युल्यामध्ये, के म्हणजेच काय? रेडियस ऑफ गायरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण पुट केलं तर आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन मिळेल. अंडर रूट आय अपॉन ए इज इक्वल टू, ते व्हॅल्यू पुट करा. आय ची व्हॅल्यू आहे 636.17 इंटू 10 रेस टू 3 अँड ए ची व्हॅल्यू आहे 2827.43. हे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला नियर अबाउट 14.19 मिलीमीटर मिळतो. म्हणजेच तो नियर अबाउट किती होतो? 15 मिलीमीटर. नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम आहे डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया. हा प्रॉब्लेम जो आहे एक्झामला आलेला आहे समर 8 ला. डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया सिंपल डेफिनेशन याच्यामध्ये मेन्शन करायची आहे. नेक्स्ट आहे कॅल्क्युलेट रेडियस ऑफ गायरेशन फॉर अ हॉलो सर्क्युलर लॅमिना having 250 millimeter external diameter and 100 millimeter internal diameter. मीन्स याच्यामध्ये आपल्याला एक लॅमिना प्रोव्हाइड केलेला आहे आणि तो लॅमिना कसा आहे? हॉलो सर्क्युलर. मीन्स हॉलो मीन्स काय असतो? त्याच्यामध्ये एक इंटरनल डायमीटर असतो आणि एक एक्सटर्नल डायमीटर असतो आणि ते दोन्ही डायमीटर आपल्याला दिलेले आहेत. हॅव्हिंग 250 मिलीमीटर एक्सटर्नल म्हणजे हा एक्सटर्नल डायमीटर झाला 250 मिलीमीटर आणि इंटरनल किती आहे? 100 मिलीमीटर. याचा पण आपल्याला काय करायचं आहे? रेडियस ऑफ गायरेशन. पण रेडियस ऑफ गायरेशन कॅल्क्युलेट करण्याआधी आपल्याला काय करावं लागतो? मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करावा लागतो. तरच आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काय करता येतो? कॅल्क्युलेट करता येतो. म्हणून फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सर्क्युलर लॅमिना फाइंड आउट करावा लागेल आणि ते आपण इथे कॅल्क्युलेट केलं आहे. आय इज इक्वल टू आय जी इज इक्वल टू आय एक्सेस किंवा आय वाय, हे सगळे एकच आहे त्याच्यामध्ये. IG means moment of inertia about centroid, IXX means moment of inertia about x axis, IYY means moment of inertia about y axis. आणि सर्कलचं जर तुम्ही घेतला हे सगळे मोमेंट ऑफ इनर्शिया एकच असतात. म्हणून तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये चारही नोटेशन इथे दिलेले आहेत. आणि जर हॉलो सर्क्युलर लॅमिना असेल
तर त्याच्यामध्ये काय येईल फॉर्म्युला पाय बाय 64 इंटू ब्रॅकेट कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4. कॅपिटल डी मीन्स हा काय असतो एक्सटर्नल डायमीटर आणि स्मॉल डी जो असतो तो काय असतो इंटरनल डायमीटर. पाय बाय 64 250 रेस टू 4 मायनस 100 रेस टू 4. हे व्हॅल्यू तुम्ही पुट करून सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळतो मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू 186.838 इंटू 10 रेस टू 6 मिलीमीटर रेस टू 4. आता आपल्याला काय करायचं आहे रेडियस ऑफ गायरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी एरिया कॅल्क्युलेट करावा लागेल. A is equal to pi by 4 into bracket capital D square minus small d square. ह्याच्यामध्ये परत व्हॅल्यू पुट करून आपण सॉल्व्ह केला तर आपल्याला मिळतो 41.233 into 10 raised to 3 मिलीमीटर स्क्वेअर. आता K is equal to अंडर रूट I अपॉन A. I ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे ती पुट करा. A ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे ती पुट करा. आपल्याला मिळेल K इज इक्वल टू 67.31 मिलीमीटर. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये आपला रेडियस ऑफ गायरेशन कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया हा कॅल्क्युलेट करावाच लागतो. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे calculate the MI of a triangle of height 100 millimeter about axis passing through vertex and parallel to base. If MI about base is a 10 raised to 6 millimeter raised to 4. आता या प्रॉब्लेम मध्ये बघा तिची ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगलची हाईट किती आहे 100 मिलीमीटर. म्हणजे आपण हा प्रॉब्लेम इथं पुढे आहे बघूया. फक्त डायग्राम रेफर करा. 100 मिलीमीटर त्याची काय आहे हाईट आहे आणि त्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे अबाउट इट्स वर्टेक्स अँड बेस पॅरलल टू दी बेस. म्हणजेच काय बेस सोबत कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण ट्रायंगलचे 3 फॉर्म्युले बघितले आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू सेंट्रॉइड, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वर्टेक्स. म्हणून मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं हे सर्व फॉर्म्युले जे आहेत हे आपल्याला तोंडपाठ असतील तरच तुम्ही याच्यावरचे प्रॉब्लेम जे आहेत ते डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. आता ह्याच्यामध्ये हाईट किती आहे 100 मिलीमीटर आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस किती दिला आहे 10 रेस टू 6 मिलीमीटर रेस टू 4. म्हणजे याच्यावरून आपल्याला ट्रायंगलचा बेस जो आहे तो आयडेंटिफाय करावा लागेल. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस इज इक्वल टू BH क्यूब बाय 12. ह्याच्यामध्ये H आपल्याला माहित आहे, B ची व्हॅल्यू अननोन आहे, I पण आपल्याला माहित आहे किती आहे 10 रेस टू 6. 10 raised to 6 is equal to B into 100 cube divided by 12. हे जर आपण इक्वेशन सॉल्व्ह केला तर आपल्याला B ची व्हॅल्यू किती मिळते 12 मिलीमीटर. इक्वेशन सॉल्व्ह केला म्हणजेच काय 10 raised to 6 12 तिकडे मल्टिप्लाय केलेला आहे आणि 100 raised to 3 डिवाइड केलेला आहे. हे जर तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळतो 12 मिलीमीटर. हा झाला त्याचा बेस. मग आपल्याला काय विचारलं आहे पासिंग थ्रू व्हर्टेक्स. आपल्याला काय करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्याचा फॉर्म्युला असतो BH क्यूब बाय 4. I व्हर्टेक्स इज इक्वल टू BH क्यूब बाय 4. B ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 12, H ची व्हॅल्यू माहित आहे 100. पुट करा सगळे व्हॅल्यू आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय मिळतो व्हर्टेक्स मिळतो. 12 into 10 raised to 3 divided by 4 is equal to 3 into 10 raised to 6 millimeter raised to 4. This is the moment of inertia about vertex of a triangle. नेक्स्ट जो आहे प्रॉब्लेम कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ ट्रायंगल ऑफ हाइट 100 मिलीमीटर अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू द वर्टेक्स अँड पॅरलल टू द बेस इफ MI अबाउट बेस इज 10 raised to 4 मिलीमीटर raised to 4. सेम प्रॉब्लेम आहे फक्त आपल्याला MI अबाउट बेस लास्ट प्रॉब्लेम मध्ये दिला होता 10 raised to 6, ह्याच्यामध्ये दिला 10 raised to 4. काय करावं लागेल 10 बेसचा फॉर्म्युला असतो BH क्यूब बाय 12. त्याच्यावर आपल्याला B ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. H दिला 100 मिलीमीटर, I बेस दिला 10 raised to 4. I बेस इज इक्वल टू BH क्यूब बाय 12. B आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. H ची व्हॅल्यू माहित आहे 100. ह्याच्यावर आपल्याला B ची व्हॅल्यू मिळेल 0.12 मिलीमीटर. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू जर आपण पुट केली कशामध्ये अबाउट वर्टेक्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वर्टेक्स दॅट इज BH क्यूब बाय
4, तर त्याच्यामध्ये 0.12 into 100 cube divided by 4 is equal to 3 into 10 raised to 4 millimeter raised to 4 आपल्याला आन्सर मिळेल. सेम प्रॉब्लेम आहे लास्टचा जो होता. नेक्स्ट आहे फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्क्वेअर सेक्शन about its diagonal resting on one of its corner having diagonal of 400 mm in length. आता याच्यामध्ये जर आपण बघितला हा स्क्वेअर ABCD आपण ड्रॉ केलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे अबाउट इट्स डायगोनल म्हणजे कोणते डायगोनल AB किंवा डायगोनल CD. मग आपण डायगोनल AB सोबत तो कॅल्क्युलेट करणार आहोत. आता AB सोबत आपल्याला ह्याच्यामध्ये बघितला ह्या स्क्वेअरचे दोन भाग होतात, एक टॉपचा आणि एक बॉटमचा. ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल ACB असे दोन पार्ट होतात आणि दोन्ही पार्ट इक्वल आहेत कारण स्क्वेअरचा डायगोनल जो आहे तो सेंटरला असतो एक्झॅक्टली. म्हणून हा ट्रायंगल जो आहे दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो. दोन पार्ट मध्ये कसा ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल ACB. जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ट्रायंगल कोणत्याही एका ट्रायंगलचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस कॅल्क्युलेट केला AB सोबत आणि त्याला 2 ने जर मल्टिप्लाय केला तर आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायगोनल मिळतो. तर तो कसा केलाय बघा प्रॉब्लेम मध्ये. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस किती असतो ट्रायंगलचा BH³/12 असतो. मग याच्यामध्ये बघा हा AB 400 आहे आणि CD पण 400 आहे पण डायगोनल्स काय असतात सेंट्रली बायसेक्ट करतात म्हणजे हा 400चा टॉपचा 200 असेल आणि हा बॉटमचा 200 म्हणजे ट्रायंगलची हाईट किती झाली 200. मग त्याच्यामध्ये B घेतला आपण 400, H घेतला 200 हे आपण कॅल्क्युलेट केला. AB ऍक्ट ॲज अ बेस ऑफ ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ACB. ट्रायंगल ADB चा पण तो काय बेस आहे आणि ट्रायंगल ACB चा पण तो काय बेस आहे. म्हणून कोणत्याही एका ट्रायंगलचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आणि त्याला काय करायचं मल्टिप्लाय बाय 2. म्हणून I डायगोनल इज इक्वल टू 2 टाइम्स घेतलेला आहे कारण का एका ट्रायंगलचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करून त्याला 2 ने काय करत आहोत मल्टिप्लाय करत आहोत. 2 into BH³/12 2 into B आहे 400 into H आहे 200 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12 ह्याचा व्हॅल्यू आपल्याला मिळतो सॉल्व्ह केल्यानंतर 533.33 into 10⁶ mm⁴. म्हणजे ऑब्जेक्ट काय डायगोनल सोबत सिमेट्रिकल आहे ट्रायंगल त्यामुळे आपण काय केलेलं आहे एकाच ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करून त्याला मल्टिप्लाय 2 ने केलेलं आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे लास्ट. अ हॉलो CI pipe, CI means cast iron, with external diameter 100 millimeter and thickness of metal 10 millimeter is used as strut. Calculate the moment of inertia and radius of gyration about its diameter. Strut means काय असतो एक प्रकारचा बीम असतो. आता याच्यामध्ये दिलेला आहे एक्सटर्नल डायमीटर किती आहे 100. आपण एक त्याच्यामध्ये रफ फिगर ड्रॉ केलेली आहे. एक्सटर्नल डायमीटर 100 आणि त्याची थिकनेस किती आहे इंटरनल थिकनेस 10 मिलीमीटर. हा जो थिकनेस हॅचिंग केलेला पार्ट दाखवला आहे आपण 10 मिलीमीटर आहे म्हणून आपल्याला याचा इंटरनल डायमीटर कॅल्क्युलेट करावा लागेल. इकडून थिकनेस 10 मिलीमीटर मायनस होणार इकडून 10 मिलीमीटर म्हणजे टोटल किती 20 मिलीमीटर काय होतो डायमीटर मधून तो मायनस होतो. म्हणून त्याचा इंटरनल डायमीटर किती असेल एक्सटर्नल डायमीटर -20 म्हणजे 100 - 20 म्हणजे त्याचा इंटरनल डायमीटर आपल्याला मिळेल 80 मिलीमीटर. नॉर्मली आपण जसा फर्स्ट आणि सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता तसंच आहे इंटरनल डायमीटर आणि एक्सटर्नल डायमीटरचा. मोमेंट ऑफ इनर्शिया फर्स्ट कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे π/64 d⁻⁻ d⁻⁴ कॅपिटल मायनस स्मॉल d. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केला 100⁻⁻ 80⁴ तर आपल्याला मिळतो 2.898 into 10⁶ mm⁴. आणि रेडियस ऑफ गायरेशनला आपल्याला काय कॅल्क्युलेट करावा लागतो एरिया. A इज इक्वल टू π/4 कॅपिटल D² मायनस स्मॉल d². ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला मिळेल 2827.43 आणि हे फक्त व्हॅल्यू आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करावी लागतील. K इज इक्वल टू √I/A. I ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, A ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, ती पुट करा आपला आन्सर मिळेल 32.01 मिलीमीटर.
आता आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ असिमेट्रिकल फिगर्स. मीन्स सर्कल आपण बघितला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसला सिमेट्रिकल होता, स्क्वेअर बघितला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसला सिमेट्रिकल होता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट असिमेट्रिकल सेक्शन. थँक्यू.